वेलकम टू ऑल BSc फर्स्ट इयर स्टुडंट इन सब्जेक्ट झुलॉजी. आजचा जो टॉपिक आहे तो आहे रिप्लेसमध्ये पर्टिक्युलरली काय बघायचं आहे. आतापर्यंत बेसिकली काय बघितलं आपण, जो डिसीज आहे प्लाझ्मोडियम विवॅक्स, हे काय आहे एक पर्टिक्युलर, त्याच्यामध्ये आपण मॉस्किटोचं डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे. ॲनोफिलस मॉस्किटो काय करते, बाईट केल्यानंतर पर्टिक्युलरली जो आहे तो मलेरिया जो डिसीज आहे तो कॉजेस होते. ठीक आहे. आता आपल्याला याच्यात प्रोसेस बघायची आहे रिप्लेसमध्ये बघा, वेन द इम्युनिटी ऑर द रेजिस्टन्स ऑफ द होस्ट फॉल्स डाऊन and the parasites from the reservoir may be re-infect the blood and causes the malaria which is called as a replace. म्हणजे या सेंटेन्सचं पर्टिक्युलर मिनिंग काय होते, आपल्याला काय वाटतं की आपण जे पर्टिक्युलर मेडिसिनचा डोस असतो तो एक आपल्याला ठीक आहे आता चांगलं वाटलं, त्याच्यानंतर आपण काय करतो, आपल्याला वाटते आता तब्येत ओके झालेली आहे, त्याच्यानंतर आपण तो डोस त्याच ठिकाणी पॉज करून टाकतो आणि आपल्याला असं वाटते की तो मलेरिया डिसीज आपल्या बॉडीमधून रिकवर झालेला आहे. पण बरेचदा काय होते, वेन द इम्युनिटी ऑर द रेजिस्टन्सी ऑफ द होस्ट फॉल डाऊन, म्हणजे काय होते, जो होस्ट म्हणजे काय, जो मलेरिया झालेला पेशंट्स असेल त्याची काय होते इम्युनिटी पॉवर जी असते, रेजिस्टन्सी पॉवर काय होते कमी व्हायला लागते आणि पॅरासाइट्स काय होतात रिझर्व असतात. म्हणजे जर आपण मेडिसिनचा डोस कंप्लीट केला नसेल तर त्याच्यामुळे काय असतात, ते जे पॅरासाइट्स आहेत, जे बॅक्टेरिया आहे ते बॉडीमध्ये काय असतात प्रेझेंट राहतात, रिझर्वर राहतात, म्हणजे प्रेझेंट्स असतात आणि त्याच्यानंतर काय होते रिइन्फेक्ट करतात इन द ब्लड, म्हणजे पुन्हा रिइन्फेक्ट करतात ते ब्लडला आणि कॉज काय होते मलेरिया डिसीज अँड इट इज कॉल्ड ॲज अ रिप्लेस. म्हणजे पॉज झाल्यानंतर पुन्हा काय होतं, तो कंटिन्यू होतो डिसीज जर आपण मेडिसिनचा डोस कंप्लीट केला नसेल तर, म्हणून त्याला म्हटलं जाते रिप्लेस. पुन्हा बघा पर्टिक्युलरली काय होत असते, बरेचदा आपण मेडिसिनचा डोस जो आहे जर आपली प्रकृती ठीक झाली असेल तर आपण तो डोस जो असतो त्या ठिकाणी पॉज करून टाकतो आणि आपल्याला असं वाटते की आपला डिसीज रिकवर झालेला आहे. पण बरेचदा काय होते, तो जर मेडिसिनचा डोस कंप्लीट घेतला नसेल तुम्ही तर त्यावेळेस काय होते, त्या पेशंटची जी आहे इम्युनिटी कमी होत जाते आणि त्याच्यानंतर जो पेशंट्स आहे तर त्याच्या बॉडीमध्ये एका म्हणजे पर्टिक्युलर काही पेशीमध्ये काय असतात, ते मलेरियाचे जे पॅरासाइट्स किंवा बॅक्टेरिया जे असतात ते रिझर्व असतात आणि रिझर्व झाल्यानंतर काय होते, ते कुठे एंटर करतात पर्टिक्युलरली त्या ब्लड्समध्ये आणि काय होते त्याच्यामुळे कॉजेस होते डिसीज मलेरिया. इट इज कॉल्ड ॲज अ रिप्लेस. ओके. नेक्स्ट टॉपिक आहे इरेथ्रोसिटिक सिक्झोगोनी. त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहे, एक आहे प्री इरेथ्रोसिटिक आणि दुसरा आहे एक्झो इरेथ्रोसिटिक. आणि त्याच्यामध्ये येतात पर्टिक्युलरली मायक्रोमेट्या क्रिप्टोमेराझॉइड्स. काय येतात त्याच्यामध्ये, मायक्रोमेट्या क्रिप्टोमेराझॉइड्स. ओके. आता त्याच्यामध्ये पहिलं बघणार आहे आपण ए जे आहे इरेथ्रोसिटिक सिक्झोगोनी, पेज नंबर 12 आहे. इरेथ्रोसिटिक सिक्झोगोनीमध्ये काय म्हटलेलं आहे, कशामुळे कॉज होते, सर्वात पहिले ही सुरुवात जे होते ते RBCमध्ये अटॅक करतात. सिम्पली इरेथ्रोसिटिक सिक्झोगोनीमध्ये सुद्धा तीच प्रोसेस होते. जे पॅरासाइट्स असतात म्हणजे स्पोरोझोइड जे असतात किंवा ट्रोफोझोइड्स काय करतात, जे रेड ब्लड सेल्स असतात ह्युमन बिईंगच्या, त्याच्या ब्लड सेलवर अटॅक करतात आणि अटॅक झाल्यानंतर ते एंटर होतात ह्युमन बिईंगच्या बॉडीमध्ये. ओके. बाय द युझिंग ऑफ दिस ब्लड सेल्स, आयदर बाय द प्री इरेथ्रोसिटिक म्हणता येते त्याला, किंवा दुसरं असते एक्झो इरेथ्रोसिटिक किंवा मायक्रो अँड मेट्या क्रिप्टोमेराझॉइड्स. दीज सायकल्स इन्क्लूड द फॉलोइंग स्टेजेस. ठीक आहे. आता पहिलं जे आहे ट्रॉपोझाइड्स. आता ट्रॉपोझाइड्समध्ये काय प्रोसेस होते, पर्टिक्युलरली ट्रॉपोझाइड्स काय होतात, एंटर होतात कशामध्ये, ह्युमन बिईंगच्या ज्या RBCs आहे ब्लड सेल्समध्ये. ट्रॉपोझाइड्स दोन आणि त्याच्यानंतर एंटर झाल्यानंतर काय होते, पर्टिक्युलरली जे ट्रॉपोझाइड्स आहे एक तर ते मायक्रो किंवा मेट्या असतात. ठीक आहे. आता जर आपण त्या ठिकाणी म्हटलेले आहे पर्टिक्युलरली मायक्रोमेट्या क्रिप्टोमेराझॉइड्स असतील तर त्यांचा शेप कसा असतो, ते असतात राऊंडेड डिस्क लाईक, इज कॉल्ड ॲज अ डिस्क लाईक अँड विच इज नोन कॉल्ड ॲज अ ट्रॉपोझॉइड. पुन्हा बघा ट्रॉपोझाइड्स काय करतात, ट्रॉपोझाइड्स एंटर होतात RBCsमध्ये, ज्या ह्युमन बिईंगच्या. ट्रॉपोझाइड्स म्हणजे काय सांगितलेलं आपण, एक पॅरासाइट्स आहे जे इन्फेक्शन्स करते ह्युमन बिईंगच्या RBCsला आणि त्याच्यामुळे मलेरिया डिसीज कॉज होतो. दोन प्रकारचे असतात, एक स्पोरोझोइट आहे, दुसरा ट्रॉपोझाइट आहे. आपण बघत या ठिकाणी ट्रॉपोझाइड्स कुठे एंटर होतात, ट्रॉपोझाइड्स एंटर होतात RBCsमध्ये. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात, एक तर मायक्रो किंवा दुसरे मेट्या क्रिप्टो मेराझॉइड्स. ओके. आता त्यांचा शेप कसा असतो, ते असतात राऊंडेड डिस्क लाईक
डिक्स लाईक शेप राहतो त्याला काय म्हटलं जाते, ट्रॉपोझाइट्स. अँड हॅज बीन सिंगल लार्ज न्यूक्लियस, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असते, एक सिंगल लार्ज न्यूक्लियस असते. अँड ग्रो बाय द इंजेक्शन अँड हिमोग्लोबिन ऑफ द आरबीसीस कार्पसस. म्हणजे काय होते, हे ट्रॉपोझाइट्स कंटिन्युअसली कशी ग्रोथ होते त्यांची, म्हणजे आपण काय म्हणतो त्या पेशंटला मलेरिया डिसीज झाला, बरोबर आहे. तर मलेरिया डिसीज कसा होतो की ते ट्रॉपोझाइट्स काय असतात, एंटर होतात आरबीसीसमध्ये. ट्रॉपोझाइट कुठे एंटर होतात, आरबीसीसमध्ये. मध्ये एंटर झाल्यानंतर ते काय करतात, इंजेक्शन्स करतात, म्हणजे डायजेशन्स करतात, ब्रेकडाऊन करतात. ज्या आरबीसीच्या ज्या सेल्स आहेत त्या ब्रेक करतात, इंजेस्टेट करतात आणि त्या डाएट त्यांचं ॲज अ फूड म्हणून ते आणि ते डाएट केल्यामुळे काय होते, पर्टिक्युलरली त्यांची जी आहे ती ग्रोथ होते त्या ठिकाणी, म्हणजे आरबीसीस लेस होतील आणि ट्रॉपोझाइट जे असते हायर क्वांटिटीमध्ये बॉडीमध्ये इन्क्रीज होते, म्हणून कॉजेस बाय द malaria disease. Okay, so the next is a signet ring stage on next lecture. Okay, thank you.